गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आपण बघत आहोत मिक्सिंग ऑफ पावडर्स. आपण काय काय बघितलं तर पावडर्स, त्यानंतर ॲडव्हांटेजेस ऑफ पावडर्स, डिसॲडव्हांटेजेस ऑफ पावडर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पावडर्स आणि आता मिक्सिंग ऑफ पावडर्स. इन मिक्सिंग ऑफ पावडर्स, a pharmaceutical powder is a mixture of finely divided drugs or chemicals in a dry form that may be intended for internal oral powders or external topical or dusting powder use. Granules are prepared aggregates of powdered materials to form a larger particle 2 to 4 mm. काय म्हटलेलं आहे मिक्सिंग ऑफ पावडर्समध्ये? अ फार्मास्युटिकल पावडर इज ए मिक्सचर ऑफ फाइनली डिवायडेड ड्रग्ज ऑर केमिकल्स इन ए ड्राय फॉर्म दॅट मे बी इंटेंडेड फॉर, कशासाठी? फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. फार्मास्युटिकल पावडर कशी आहे तर मिक्सचर. कसले मिक्सचर? फाइनली डिवायडेड ड्रग्ज और केमिकल. फाइनली डिवायडेड ड्रग्ज किंवा केमिकलचे मिक्सचर आहे. कोणत्या फॉर्ममध्ये? इन अ ड्राय फॉर्म दॅट इंटेंडेड. कशासाठी इंटेंडेड असतात तर फॉर इंटरनल और एक्सटर्नल यूज. इंटरनल आणि किंवा एक्सटर्नल यूजसाठी. ग्रॅन्युल्स आर प्रिपेअर्ड ॲग्रिगेट्स ऑफ पावडर्ड मटेरियल टू फॉर्म ए लार्जर पार्टिकल. Granules are prepared aggregates of powdered materials to form a larger particle 2 to 4 mm. काय दिलेलं आहे? 2 to 4 mm. त्यानंतर आहे जिओमेट्रिक डायल्यूशन. काय तर? जिओमेट्रिक डायल्यूशन. Geometric dilution is the process by which a homogeneous mixture or even distribution of two or more substances is achieved. काय म्हटलं आहे? Geometric dilution is the process by which a homogeneous mixture or even distribution of two or more substances is achieved. काय होते जॉमेट्रिक डायल्यूशनमध्ये? कशी प्रोसेस आहे तर जॉमेट्रिक डायल्यूशन इज द प्रोसेस बाय विच. काय होते? बाय विच ए होमोजिनस मिक्सचर. काय होते? होमोजिनस मिक्सचर और इवन डिस्ट्रीब्यूशन किंवा त्याचे डिस्ट्रीब्यूशन ऑफ 2 और मोर सबस्टन्सेस. कशाचे? 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस अचीव होतात. सबस्टन्सेस इज अचीव्ड. When using this method, the smallest quantity of active ingredient is mixed thoroughly. When using this method, the smallest quantity of active ingredient is mixed thoroughly with an equal volume of the diluent or base on the ointment slab. तर काय होते? जेव्हा ही मेथड यूज केली जाते त्यावेळेस स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इज मिक्स्ड. एकदम स्मॉल क्वांटिटी ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट मिक्स करतात. कसे? थोरोली विथ ॲन इक्वल व्हॅल्यूम ऑफ डायल्युएंट और बेस. कशा व्हॉल्यूममध्ये? इक्वल व्हॅल्यूम ऑफ डायल्युएंट और बेस ऑन ऑइंटमेंट स्लॅब. कशावर तर? जो की ऑइंटमेंट स्लॅब असतो त्यावर. त्यानंतर मोर डायल्युएंट बेस इज ॲडेड इन अमाऊंट्स equal to the volume of the mixture on the ointment slab. काय म्हटलेलं आहे? more diluent is added amounts equal to the volume of the mixture on the ointment slab. This process is repeated until all the diluent base is incorporated in the mixture. This method, though time consuming, will create a homogeneous mixture or smooth dispersion of the drug in the ointment cream base. काय म्हटलेलं आहे? This method, though time consuming, will create a homogeneous mixture or smooth dispersion of the drug in the ointment or cream base. तर काय बघितलं आपण? जॉमेट्रिक डायल्यूशन. जॉमेट्रिक डायल्यूशन ही कशी प्रोसेस आहे तर त्यामध्ये काय होते? विच इज ए होमोजिनस मिक्सचर. कसे मिक्सचर आहे तर होमोजिनस और इवन आणि डिस्ट्रीब्यूशन
ऑफ 2 or more सबस्टन्सेस. काय होते तर 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्स अचीव होतात. जेव्हा ही मेथड यूज केली जाते त्यावेळेस स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, कमी क्वांटिटीचे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इज मिक्स थोरोली, हळूहळू स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट मिक्स केले जातात. विथ कशासोबत, विथ ॲन इक्वल व्हॉल्यूम ऑफ डायल्युएंट ऑर बेस ऑन कशावर तर ऑइंटमेंट स्लॅब. त्यानंतर मोअर डायल्युएंट इज ॲडेड इन अमाऊंट इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर ऑन द ऑइंटमेंट स्लॅब. त्यानंतर धिस प्रोसेस इज रिपीटेड अंटिल ऑल द डायल्युएंट इज इनकॉर्पोरेटेड इन दिस मिक्सचर. त्यानंतर धिस मेथड दो टाईम कन्झ्युमिंग, कशी आहे टाईम कन्झ्युमिंग, विल क्रिएट ए होमोजिनस मिक्सचर. काय करते तर होमोजिनस मिक्सचर क्रिएट करते. और स्मूथ डिस्पर्शन ऑफ ड्रग इन द ऑइंटमेंट और क्रीम बेस. त्यानंतर आहे पावडर पॅकिंग. पावडर पॅकिंगमध्ये काय काय आहे तर पेपर रॅपिंग. त्या पेपर रॅपिंगमध्ये काय आहे ते बघूया. डिवायडेड पावडर्स आर सप्लाइड और डिस्पेन्स्ड बाय रॅपिंग इन सुटेबल पेपर. काय म्हटलेलं आहे तर डिवायडेड पावडर्स आर सप्लाइड और डिस्पेन्स्ड बाय रॅपिंग इन सुटेबल पेपर इन ब्रॅकेट ग्लॅज्ड. काय म्हणतात त्याला ग्लॅज्ड. त्यानंतर द पेपर यूज्ड फॉर पॅकिंग ऑफ पावडर शूड हॅव फॉलोविंग प्रॉपर्टीज. तर जे काही पेपर यूज होतात पॅकिंग ऑफ पावडरसाठी शूड हॅव फॉलोविंग प्रॉपर्टीज. कोणत्या प्रॉपर्टीज असायला हव्यात तर इट शूड फोल्ड इझिली, कशा इझिली फोल्ड झाल्या पाहिजे. इट शूड प्रोटेक्ट द पावडर्स विदाउट क्रॅकिंग ॲट द फोल्ड. It should protect the powders without cracking at the fold. It should impermeable to atmosphere condition. कशी पाहिजे It should impermeable to atmospheric condition. It should be water repellent. कशी पाहिजे water repellent. It should be lightweight and elegant. कशी पाहिजे It should be lightweight and elegant. कशी It should be lightweight and elegant. त्यानंतर आहे पॅकिंग ऑफ पावडर. काय आहे तर पॅकिंग ऑफ पावडर. मग त्या पॅकिंग ऑफ पावडरमध्ये काय येते डबल रॅपिंग. काय येते डबल रॅपिंग. इन दॅट रॅप द पावडर्स बाय यूजिंग 2 डिफरंट टाइप्स ऑफ पेपर. आउटर पेपर इज प्लेन पेपर व्हाईल इनर रॅपिंग इज ऑफ जिलॅटिन पेपर. काय म्हटलेलं आहे तर पॅकिंग ऑफ पावडरमध्ये डबल रॅपिंग. In that, wrap the powders by using 2 different types of paper. Outer paper is plain paper while inner wrapping is of gelatin paper. Outer paper is plain paper while inner wrapping is of gelatin paper. त्यानंतर आहे बल्क पावडर्स. क्लासिफिकेशन ऑफ पावडर्स. त्यामध्ये आहे बल्क पावडर. बल्क पावडर for internal use and bulk powder for external use. Classification of powders त्यामध्ये आहेत 5 types. Bulk powder for internal use, bulk powder for external use, simple and compound powder for internal use, powders enclosed in sachets and capsules, compressed powders. तर त्यामध्ये आहे बल्क पावडर्स. बल्क पावडर्स कंटेन मेनी डोसेस इन ए वाइड माउथ कंटेनर दॅट इज सुटेबल टू रिमूव्ह द पावडर बाय अ टीस्पून. काय म्हटलेलं आहे तर बल्क पावडर कंटेन मेनी डोसेस. काय करतात मेनी डोसेस इन ए कशामध्ये इन ए वाईड माउथ कंटेनर. कशामध्ये वाईड माउथ कंटेनरमध्ये. दॅट इज सुटेबल टू रिमूव्ह. कशासाठी सुटेबल तर आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. दॅट इज सुटेबल टू रिमूव्ह द पावडर. कशासाठी तर पावडर रिमूव्ह करण्यासाठी सुटेबल असेल असं वाईड माउथ कंटेनर आपण यूज करतो बाय ए टीस्पून. The non-potent substances are used in bulk powder form such as antacid, laxative, purgative, etc. The non-potent substances are used in bulk powder form such as antacid, laxative, purgative, etc. Bulk powder for external use.
काय म्हटलं आहे तर बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. तर त्यामध्ये काय बघूया. बल्क पावडर meant for external use are non-potent substances. These powders are supplied in cardboard, glass or plastic containers which are often designed for this specific method of application. The dusting powders are preferably supplied in perforated or shifter top containers. बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज काय म्हटलेलं आहे. बल्क पावडर मींट फॉर एक्सटर्नल यूज आर नॉन पोटेंट सबस्टन्सेस. कशा आहेत तर नॉन पोटेंट सबस्टन्सेस. धीस पावडर्स आर सप्लाइड इन कार्डबोर्ड. कशावर सप्लाइड केली जाते तर कार्डबोर्ड, ग्लास और प्लास्टिक कंटेनर which are often designed for this specific method of application. The dusting powders are preferably supplied in perforated or shifter top containers. त्यानंतर आहे एक्झाम्पल ऑफ डस्टिंग पावडर. काय आहे तर एक्झाम्पल ऑफ डस्टिंग पावडर. मग त्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट येतात तर झिंक ऑक्साईड 250 ग्राम, स्टार्च इन पावडर 250 ग्राम, प्युरिफाईड टार्क स्टरिलाइज 250 ग्राम. त्यानंतर आहे ॲडवाइस टू पेशंट. द पावडर शुड बी डस्टिंग लाईटली ऑन टू द अफेक्टेड एरिया. ॲक्शन अँड यूजमध्ये आहे ॲब्सॉर्बंट डस्टिंग पावडर माइल्ड अँटीसेप्टिक. काय म्हटलेलं आहे तर ॲक्शन अँड यूज ॲब्सॉर्बंट डस्टिंग पावडर माइल्ड अँटीसेप्टिक. त्यानंतर आहे डेंट्रीफ्रायसिस. काय आहे तर डेंट्रीफ्रायसिस. तर डेंट्रीफ्रायसिस म्हणजे काय तर ते आपण बघूया. तर डेंट्रीफ्रायसिस आर प्रिपरेशन्स मीन टू क्लीन द टीथ अँड अदर पार्ट्स ऑफ ओरल कॅव्हिटी. फॉर एक्झाम्पल गम्स यूजिंग अ फिंगर और अ टूथब्रश. डेंट्रीफ्रायसिस काय आहे आणि डेंट्रीफ्रायसिस प्रिपरेशन्स काय असतात तर डेंट्रीफ्रायसिस आर प्रिपरेशन कशासाठी मीन टू क्लीन द टीथ अँड अदर पार्ट्स ऑफ ओरल कॅव्हिटी. कशासाठी तर क्लीन करण्यासाठी. कोणते कोणते टीथ आणि टीथचे अदर पार्ट, ओरल कॅव्हिटी, गम्स. यूजिंग काय यूज करून यूजिंग ए फिंगर और ए टूथब्रश. काय करू यूजिंग ए फिंगर और ए टूथब्रश. फिंगर आणि टूथब्रश यूज करून. दे आर अवेलेबल ॲज टूथ पावडर. दे आर अवेलेबल ॲज टूथ पावडर. कसे अवेलेबल आहे तर टूथ पावडर अँड टूथपेस्ट, जेल्स, डेंटल क्रीम्स अँड इवन ॲज डेंटल फोम्स. दे आर अवेलेबल ॲज टूथ पावडर, टूथपेस्ट, जेल्स, डेंटल क्रीम्स अँड इवन ॲज डेंटल फोम्स. काय काय बघितलं आपण डस्टिंग पावडर. डस्टिंग पावडरचं एक्झाम्पलमध्ये बघितलं इन्ग्रेडियंट्स. कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत तर झिंक ऑक्साईड, स्टार्च इन पावडर, प्युरिफाईड टाल्क, स्टरिलाइज. त्यानंतर आहे डेंट्रीफ्रायसिस. डेंट्रीफ्रायसिस नंतर आहे द डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू. काय आहे डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू. तर डिस्प्लेसमेंट व्हॅल्यूमध्ये काय आहे ते बघूया. The displacement value of a medicament is the number of parts by weight of a medicament that will displace one part of suppository base, normally theobroma oil. The displacement value of a medicament काय आहे तर is the number of parts. काय आहे number of parts by weight of a medicament that will displace one part of suppository base. काय आहे वन पार्ट ऑफ सपोजिटरी बेस, नॉर्मली थिओब्रोमा ऑइल. काय तर नॉर्मली थिओब्रोमा ऑइल. डिस्प्लेसमेंट व्हॅल्यूज फॉर व्हेरियस मेडिकामेंट्स आर गिवन इन द फार्मास्युटिकल कोडेक्स. काय डिस्प्लेसमेंट व्हॅल्यूज फॉर व्हेरियस मेडिकामेंट्स आर गिवन. डिस्प्लेसमेंट व्हॅल्यूज फॉर व्हेरियस मेडिकामेंट्स आर गिवन इन फार्मास्युटिकल कोडेक्स. व्हाईल फिलिंग. आता काय बघणार आहे तर फिलिंग, पावडरची फिलिंग किंवा सपोजिटरीची फिलिंग. तर कशी आहे कशामध्ये मोल्डमध्ये. व्हाईल फिलिंग दी होल्स ऑफ दी अप्पर प्लेट एव्हरी केअर इज टेकन
to fill each hole completely and remove the excess. This plate is placed over the lower plate. A little pressure is applied over the top plate, which will force the plate move downward, leaving the mold tablets on the projected pegs. काय म्हटलेलं आहे? while filling the holes of the upper plate. ज्यावेळेस अप्पर प्लेटचे होल जेव्हा आपण फिल करणार, एव्हरी केअर इज टेकन टू फिल ईच होल कम्प्लिटली अँड रिमूव्ह द ॲक्सेस. त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला केअर घ्यायची काय करताना, फिलिंग करताना. तर काय तर प्रत्येक जो होल आहे तो कम्प्लिटली फिल होईल. धिस प्लेट इज प्लेस्ड ओव्हर द लोअर प्लेट. धिस प्लेट इज प्लेस्ड ओव्हर द लोअर प्लेट. A little pressure is applied over the top plate, which will force the plate move downward, leaving the mold tablets on the projected pegs. त्यानंतर आहे लिस्ट ऑफ डिफरंट पावडर्स. तर आपण कोणत्या कोणत्या पावडर्स बघितल्या? हायग्रोस्कोपिक अँड डिलिक्विसंट पावडर, इफ्लोरोसंट पावडर, हायग्रोस्कोपिक अँड डिलिक्विसंट पावडर, इफ्लोरिसंट पावडर्स, युटेक्टिक मिक्सचर, पोटेंट ड्रग, एक्सप्लोजिव्ह मिक्सचर्स. त्यानंतर आहे हायग्रोस्कोपिक अँड डिलिक्विसंट पावडर. तर त्यामध्ये काय आहे? फर्स्ट प्रॉब्लेम, ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर फ्रॉम एअर लीडिंग टू लिक्विफॅक्शन. त्यानंतर आहे सोल्युशन, ॲप्लाइड इन ए ग्रॅन्युलर फॉर्म टू डिक्रीज द एक्सपोज्ड सरफेस टू एअर. त्यानंतर आहे इफ्लोरिसंट पावडर. प्रॉब्लेम काय आहे? क्रिस्टलाइन सबस्टन्सेस while during storage lose their water of crystallization and change to powder to be fluorescent. The liberated water convert the powder to a paste or to a liquid. त्यानंतर आहे सोल्युशन, यूजिंग द अनहायड्रस साल्ट ऑर इनर्ट सबस्टन्स. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल आहे कॅफिन, फेरस सल्फेट अँड सायट्रिक ॲसिड. काय काय त्याचे एक्झाम्पल? कॅफिन, फेरस सल्फेट, सायट्रिक ॲसिड. त्यानंतर आहे युटेक्टिक मिक्सचर्स. काय आहे तर युटेक्टिक मिक्सचर्स. प्रॉब्लेम, मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस दॅट लिक्विफाय व्हेन मिक्स्ड, rubbed or triturated together. The melting points of many eutectic mixtures are below room temperature. Solution काय आहे तर using inert absorbent such as starch, talc, lactose to prevent dampness of the powder, dispensing the components of the eutectic mixture separately. काय म्हटलेलं आहे? डिस्पेन्सिंग द कंपोनंट ऑफ द युटेक्टिक मिक्सचर सेपरेटली. फॉर एक्झाम्पल मेन्थॉल, थायमॉल, फिनॉल, कॅम्फर. काय काय एक्झाम्पल आहे तर मेन्थॉल, थायमॉल, फिनॉल, कॅम्फर. त्यानंतर आहे पोटेंट ड्रग. पोटेंट ड्रगमध्ये आहे प्रॉब्लेम, लिमिटेड प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ द यूज्ड बॅलन्सेस टू वेट स्मॉल अमाऊंट्स ऑफ पोटेंट ड्रग्स. सोल्युशन काय आहे तर ड्रग ट्रायच्युरेट्स. सुटेबल डायल्युएंट्स लाईक लॅक्टोज आर मिक्स्ड विथ द पोटेंट ड्रग टू फॉर्म 10 to 20% weight by weight drug triturates. Very fine powders should be used in the triturates. Geometric dilution to prepare drug triturates. त्यानंतर आहे एक्सप्लोजिव्ह मिक्सचर. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला? एक्सप्लोजिव्ह मिक्सचर. तर एक्सप्लोजिव्ह मिक्सचरमध्ये काय होतं? प्रॉब्लेम्स काय काय येतात तर ऑक्सिडायझिंग एजंट एक्सप्लोअर व्हायोलेंटली व्हेन ट्रायच्युरेटेड इन मॉर्टर विथ अ रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एक्सप्लोअर व्हायोलेंटली काय करतात? ऑक्सिडायझिंग एजंट एक्सप्लोअर होतात. कसे तर व्हायोलेंटली. का केव्हा? व्हेन ट्रायच्युरेटेड इन मॉर्टर विथ रिड्युसिंग एजंट. व्हेन ट्रायच्युरेटेड इन ए मॉर्टर. कशासोबत? मॉर्टरसोबत. विथ ए रिड्युसिंग एजंट. आणि अजून कशासोबत तर रिड्युसिंग एजंट. सोल्युशन, कम्युनिकेट ईच साल्ट सेपरेटली. त्यानंतर आहे सब्जेक्ट टू ए मिनिमम प्रेशर.
Communicate each salt separately subject to a minimum pressure. Example काय आहे तर potassium salts of chlorate, dichloromate, potassium salts of chlorate, dichromate, permanganate and nitrate, sodium peroxide, silver nitrate and silver oxide, सल्फाइड, सल्फर टॅनिक ॲसिड, चारकोल. काय काय एक्झाम्पल दिलेत एक्सप्लोजिव्ह मिक्सचरचे तर पोटॅशियम साल्ट्स ऑफ क्लोरेट, डायक्रोमेट, डायक्रोमेट, परमॅग्नेट अँड नायट्रेट, सोडियम पेरॉक्साइड, सिल्वर नायट्रेट अँड सिल्वर ऑक्साइड, सल्फाइड्स, सल्फर टॅनिक ॲसिड, चारकोल एक्सेट्रा. त्यानंतर आहे लिक्विड्स. काय आहे तर लिक्विड्स. इन सम प्रिस्क्रिप्शन द लिक्विड मेडिकामेंट्स आर ऑल्सो इनकॉर्पोरेटेड विथ पावडर्स. इन दॅट केस इफ लिक्विड QT is small, it may be triturated with equal amount of powder. Then the reset of the ingredients are incorporated in small proportions with continuous stirring. काय म्हटलेलं आहे इन सम प्रिस्क्रिप्शन द लिक्विड मेडिकामेंट्स आर ऑल्सो इनकॉर्पोरेटेड विथ पावडर्स. इन दॅट केस इफ लिक्विड QT इज स्मॉल, it may be triturated with equal amount of powder. Then the reset of the ingredients are incorporated in small proportion with continuous stirring. कसे तर कंटिन्युअस स्टरिंगमध्ये. त्यानंतर आहे युटेक्टिक मिक्सचर्स. काय आहे तर युटेक्टिक मिक्सचर्स. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रॉब्लेम. मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस दॅट लिक्विफाय व्हेन मिक्स्ड, रब्ड और triturated together. The melting points of many eutectic mixture are below room temperature. काय म्हटलेलं आहे तर मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस दॅट लिक्विफाय व्हेन मिक्स्ड, रब्ड और triturated together. ज्या वेळेस मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस काय केले जातात तर लिक्विफाय किंवा मिक्स, रब्ड और ट्रायच्युरेटेड टुगेदर, एकमेकांसोबत मिक्स केले जातात, रब्ड केले जातात आणि ट्रायच्युरेटेड केले जातात. द मेल्टिंग पॉईंट्स ऑफ मेनी युटेक्टिक मिक्सचर आर बिलो रूम टेम्परेचर. त्यावेळेस काय असतं मेल्टिंग पॉईंट ऑफ मेनी युटेक्टिक मिक्सचर कसं असतं बिलो, कशापेक्षा रूम टेम्परेचरपेक्षा. त्याचे एक्झाम्पल काय काय आहेत तर मेन्थॉल, थायमॉल, फिनॉल अँड कॅम्फर. काय काय एक्झाम्पल मेन्थॉल, थायमॉल, फिनॉल अँड कॅम्फर. सोल्युशन काय आहे तर यूजिंग इनर्ट ॲडसॉर्बंट सच ॲज स्टार्च, टाल्क, लॅक्टोज टू प्रिव्हेंट डॅम्पनेस ऑफ द पावडर. यूजिंग इनर्ट ॲडसॉर्बंट सच ॲज स्टार्च, टाल्क, लॅक्टोज टू प्रिव्हेंट डॅम्पनेस ऑफ द पावडर. बी आहे dispensing the components of the eutectic mixture separately. Dispensing the components of the eutectic mixture separately. त्यानंतर आहे पोटेंट ड्रग. त्यामध्ये काय प्रॉब्लेम एन्काउंटर्ड होतो कशामध्ये तर पावडर फॉर्म्युलेशन. आपण काय बघत आहोत तर प्रॉब्लेम्स एन्काउंटर्ड इन पावडर फॉर्म्युलेशन. तर पोटेंट ड्रग तर त्यामध्ये कसा प्रॉब्लेम क्रिएट होतो लिमिटेड प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ द यूज्ड बॅलन्सेस टू वेट स्मॉल अमाऊंट्स ऑफ पोटेंट ड्रग. सोल्युशनमध्ये आहे ड्रग ट्रायच्युरेट्स. सुटेबल डायल्युएंट्स लाईक लॅक्टोज आर मिक्स्ड विथ द पोटेंट ड्रग टू फॉर्म 10 to 20% वेट बाय वेट ड्रग ट्रायच्युरेट्स. त्यानंतर आहे very fine powder should be used in the trichurates. Geometric dilution to prepare drug trichurates. त्यानंतर आहे प्रॉब्लेम्स एन्काउंटर्ड इन पावडर फॉर्म्युलेशन. त्यामध्ये आहे एक्सप्लोजिव्ह मिक्सचर. ऑक्सिडायझिंग एजंट एक्झाम्पल पोटॅशियम साल्ट्स ऑफ क्लोरेट, डायक्रोमेट, परमॅग्नेट अँड नायट्रेट, सोडियम पेरॉक्साइड, सिल्वर नायट्रेट अँड सिल्वर ऑक्साइड. एक्सप्लोर व्हायलेंटली व्हेन ट्रायच्युरेटेड इन ए मॉर्टर विथ ए रिड्युसिंग एजंट. एक्झाम्पल सल्फाइड्स, सल्फर टॅनिक ॲसिड, चारकोल. सोल्युशन
कम्युनिकेट each salt separately subject to a minimum pressure. त्यानंतर आहे इफरवेसंट ग्रॅन्युल्स. तर इफरवेसंट ग्रॅन्युल्समध्ये काय काय येते, तर इफरवेसंट ग्रॅन्युल इज ए कॉम्बिनेशन ऑफ सायट्रिक ॲसिड अँड सोडियम बायकार्बोनेट. कन्व्हर्टिंग देम इंटू ग्रॅन्युल्स gives a delayed and long lasting sourness, better flavor, impact various other acids like malic acid, citric acid, tartaric acid, fumaric acid and combinations of acids can be encapsulated. काय म्हटलेलं आहे तर इफरवेसंट ग्रॅन्युल इज अ कॉम्बिनेशन ऑफ कशाचे, ऑफ सायट्रिक ॲसिड अँड सोडियम बायकार्बोनेट. कन्व्हर्टिंग देम इंटू कशामध्ये, ग्रॅन्युल्स गिव्ज अ डिलेड ऑर लॉंग लास्टिंग sourness, bitter flavor, impart various other acids like malic acid, citric acid, tartaric acid, fumaric acid and combinations of acids can be encapsulated. त्यानंतर आहे वेट ग्रॅन्युलेशन. काय आहे तर वेट ग्रॅन्युलेशन. वेट ग्रॅन्युलेशन मेथड इज ए प्रोसेस ऑफ साइज एनलार्जमेंट in which fine powder particles are agglomerated or brought together into larger, strong and relatively permanent structure called granules. Using a suitable non-toxic granulating fluid such as water, isopropanol or ethanol or mixture thereof. Wet granulation method. Wet granulation method is a process of size enlargement in which fine powder particles are agglomerated or brought together into larger, strong and relatively permanent structure called granules. काय म्हणतात त्याला, ग्रॅन्युल्स. यूजिंग अ सुटेबल नॉन टॉक्सिक ग्रॅन्युलेटिंग फ्लूइड सच ॲज वॉटर, आयसोप्रोपॅनॉल और इथेनॉल. त्यानंतर आहे वेइंग अ लिक्विड पावडर और ग्रॅन्युलर सबस्टन्स. टेअर द कंटेनर बाय ब्रीफली प्रेसिंग द कंट्रोल बार. द readout will read 0. The container sitting on the pan. This allows the mass of your sample to be read directly. Add the substance to be weighed. त्यानंतर आहे पावडर वेइंग स्टेशन. पावडर वेइंग stations are hard, compact enclosures used to weigh fine powders and chemicals. They create a precise horizontal airflow across the work surface. These enclosures are designed to protect the workers as well as the laboratory. काय म्हटलेलं आहे पावडर वेइंग स्टेशनमध्ये, तर पावडर वेइंग स्टेशन कसं आहेत, हार्ड आहे. कॉम्पॅक्ट एन्क्लोजर्स यूज्ड, कशी यूज होतात, यूज टू वे फाईन पावडर. कशासाठी, फाईन पावडर वे करण्यासाठी. आणि अजून काय तर केमिकल्स. दे क्रिएट अ प्रिसाइज हॉरिझॉन्टल एअर फ्लो. काय यूज करतात तर प्रिसाइज हॉरिझॉन्टल एअर फ्लो अक्रॉस दी वर्क सरफेस. across the work surface. These enclosures are designed काय करण्यासाठी, to protect the worker as well as the laboratory. वर्कर आणि लॅबोरेटरीला प्रोटेक्ट करण्यासाठी ते एन्क्लोजर तसे डिझाईन केलेले आहे. त्यानंतर आहे एन्श्युअर दॅट